पहाटेचा पहिला किरण जमिनीला स्पर्श करतो आणि कुठेतरी एक मुलगी तिच्या स्वप्नांना अलगद उचलून दिवसाची सुरुवात करते. तिला कधी सांगितलं गेलं होतं, जास्त उंच भरारी घेऊ नकोस, पण तिच्या मनानं ते ऐकलंच नाही. कारण तिच्या डोळ्यात आकाश बसलेलं होतं. ती चालत राहिली, कधी अनमाणी, कधी थकलेली, कधी एकटी. ती रडलीही, पण आवाजाशिवाय. ती तुटलीही, पण कोणालाही कळू न देता. कारण तिच्या आत एक शांत ज्वाला आहे, जी विझत नाही. वेळ पुढे सरकतो, ती मोठी होते. जग तिची परीक्षा घेतं, प्रश्न विचारतं, शंका घेतं, पण ती उभी राहते, डोळ्यात स्थिर नजर घेऊन. स्वतःच्या नावानं, स्वतःच्या ओळखीनं ती घर सांभाळते, स्वप्न सांभाळते, नातं सांभाळते आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःला सांभाळते. ती आई होते तेव्हा तिच्या स्पर्शात फक्त माया नसते बरं, तर एक न बोललेला निर्धार असतो. तुला माझ्यासारखं लढावं लागू नये. वर्ष जातात, केसांमध्ये रुपेरी छटा उतरतात, हातांवर वेळेची रेष उमटते, पण तिच्या डोळ्यातलं तेज, ते अजूनही तसंच. कारण ती कधीच हरली नाही. ती शांत होते, पण कमकुवत नव्हती. ती मागे उभी होती, पण पायात तीच तर होती. ती फक्त स्त्री नाही, ती भावना आहे, ती शक्ती आहे, ती इतिहास आहे, ती भविष्य आहे. 4 दिवसांनी आपण तिचा दिवस साजरा करू, वुमेन्स डे. पोस्ट लिहू, स्टेटस टाकू, शुभेच्छा देऊ, पण आज या क्षणी तिचा सन्मान सुरू करूया. कारण तिचा दिवस एका तारखेत मावत नाही, ती प्रत्येक श्वासात आहे. आणि येणाऱ्या त्या दिवसापूर्वीच तिला कळू द्या, ती पुरेशी आहे, ती सक्षम आहे, ती अनमोल आहे. हॅपी विमेन्स डे.